पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवारी गजानन नगर तर शनिवारी विद्यानगर, विशालनगर भागात पदयात्रा काढून प्रचार करण्यात आला। यावेळी ठिकठिकाणी महिलांकडून त्यांचं औक्षण करून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता। महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना मतदारांनी शुभेच्छा दिल्यात। विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अतुल मोरेश्वर सावे हे निवडणूक लढवत असून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई ए, पीपल्स रिपब्लिकन पार्टी क आणि रयत क्रांती संघटना या महायुतीच्या घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचाराची एक फेरी संपली असून दुसऱ्या फेरी प्रचाराला सुरुवात करण्यात आली। शुक्रवारी सायंकाळी गजानन नगर भागात पदयात्रा काढून प्रचार झाला। त्यानंतर त्यांनी आज विद्यानगर, विशालनगर वॉर्ड क्रमांक 78 भागात पदयात्रा काढून प्रचार केलाय। यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता। ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीनं सावे यांना हार घालून विजयाची कामना करीत शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसून आलेत। महिलांनी आरती घेऊन महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना औक्षण करत विजयी तिलक लावलाय। पूर्व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट अधिकृत उमेदवार सावे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच प्रचाराला लागले। त्या अनुषंगाने सायंकाळी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। महायुतीच्या प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। तर या रॅलीला स्थानिक नागरिकांच्या वतीनं प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं। विद्यानगर, विशालनगर वॉर्ड क्रमांक 78 भागात मंडळातील पदयात्रेत सर्व भाजप मंडळ पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, कामगार मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, सर्वच मंत्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।